श्रीराम. आज आपण मनोबोधामधला 198वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमाते न साहे. दुजे वीण जो तोची तो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. मनोबोधाच्या या श्लोकांच्या आधारे भगवंताचं जे मूळ रूप आहे, जी ही आत्मवस्तू आहे, त्याचं चिंतन या पंचमहाभूतिक सृष्टीच्या आधाराने समर्थ आपल्याला समजावून सांगताना आकाश या तत्वाचा आधार घेत प्रभू रामचंद्रांचं आपल्या अंतरंगातल्या आत्मारामाचं स्वरूप आपल्याला समजावून सांगत आहेत. कालच्या श्लोकात समर्थांनी प्रभू रामचंद्राचं रूप हे आकाशाच्या निकट आहे, आकाशाच्या अत्यंत समीप आहे, अशा दृष्टीने या नभाचं वर्णन प्रभू रामचंद्रांच्या साधर्म्यातून आपल्याला समजावून सांगितलं. आजच्या श्लोकाचा सरळ अर्थ हा नेमका कालच्या श्लोकाचंच एक प्रकारे खंडन करणारा आहे. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की माझा प्रभू राम हा या सर्व सृष्टीला व्यापून आहे. ठीक आहे, तो सर्व सृष्टीला व्यापून आहे यात शंकाच नाही, पण ही उपमा देखील माझ्या रामासाठी संपूर्णपणे योग्य ठरत नाही. अहो, जिथं द्वैत आहे तिथपर्यंत सृष्टी आणि आकाश हा नियम आहे, पण माझ्या रामाच्या अंतरंगात जिथं संपूर्ण अद्वैत तत्व व्यापून उरलेलं आहे, अशा या अद्वैताला आकाशरूपी वस्तूंनी उपमा देणं हे खऱ्या अर्थाने त्या वस्तूचं मूळ स्वरूप न दाखवण्यासारखंच आहे. त्यामुळं ज्याने आपल्या अंतःकरणात या आत्मारामाचं रूप जाणलं, त्याच्या लक्षात आलं की अरे, कुठली व्यापकता, कुठलं काय, केवळ आणि केवळ तोच राहिलेला आहे. अशी ही विलक्षण प्रभू रामचंद्रांच्या अंतरंगाची स्थिती समर्थ आपल्याला या श्लोकात सरळ अर्थामध्ये सांगत आहेत. श्रोतेहो, अद्वैत ग्रंथाचं काय किंवा त्या मानाने कुठल्याही साहित्यामध्ये काय, अगदी एखादं कीर्तन किंवा निरूपण जरी आपण ऐकलं तरी समर्थांनी त्यामध्ये एक शिस्त, त्यामध्ये एक क्रम लावून दिलेला आहे. कुठलंही प्रवचन किंवा कीर्तन, त्याचबरोबर एखादं उत्तम साहित्य किंवा एखादा अद्वैत ग्रंथ, याची रचना एका विशिष्ट टप्प्याने केली जाते. त्यामध्ये दोन पक्ष असतात. एक असतो तो पूर्व पक्ष आणि दुसरा असतो तो उत्तर पक्ष. पूर्व पक्षामध्ये नेहमी आपल्याला आपली भूमिका मांडायची असते. ही भूमिका अज्ञानाच्या प्रांतामधून मांडायची असते. अज्ञानाच्या प्रांतातून आपल्या मनाची उंची वाढवत वाढवत ते मन या तुरीयेच्या किंबहुना आपल्या जाणीवेच्या अत्यंत समीप नेऊन ठेवायचं असतं. अर्थात जरी ते जाणीवेच्या समीप नेलं तरी तो प्रांत हा अज्ञानाचाच असतो. त्यामुळे पूर्व पक्ष हा नेहमी अनेक प्रकारचे प्रश्न, अनेक प्रकारचे संदर्भ श्रोत्याच्या मनामध्ये निर्माण करत राहतो. आणि मग त्याचा उत्तर पक्षामध्ये समर्थांनीच नवविधा भक्तीमध्ये कीर्तन भक्तीचं वर्णन करताना सांगितलं की धडाडून त्या उत्तर पक्षामध्ये एक एक संभ्रम आपल्या अंतरंगातून काढून टाकावेत आणि मन अत्यंत निर्मळ, अत्यंत स्वच्छ करावं, असा हा निरूपण कीर्तनाचा प्रवास असतो. अर्थात आजच्या काळामध्ये जिथं प्रत्येक गोष्ट ही नाट्यमयरित्याच सांगण्याचा प्रयत्न होतो, तिथं कदाचित हे नियम बऱ्याचदा डावलले जातात. बऱ्याचदा अज्ञानाचाच प्रांत हा शेवटपर्यंत आपल्याला सांगितला जातो. असो, आपला तो विषय आजच्या चिंतनाचा नाही. समर्थांना हे जे शास्त्र त्यांनी आपल्या सर्व ग्रंथांमध्ये मांडलं, त्या भूमिकेवरच त्यांनी आपल्या सर्व ग्रंथांची रचना केली. त्याच पद्धतीने या मनोबोधामध्ये देखील समर्थ वेगवेगळ्या वेळेला, जसं क्रिकेटमध्ये एखादा गुगली बॉल यावा किंवा एखादा आजच्या काळामध्ये दुसरा या नावाने जो चेंडू ओळखला जातो तो यावा, तसं समर्थांनी कालच्या आणि आजच्या श्लोकामध्ये ऐकणाऱ्या श्रोत्याच्या अंतरंगामध्ये एक चिंतनाची सरबत्ती, एक प्रकारचं त्याच्या चिंतनामध्ये प्रचंड कोलाहल निर्माण करत
संपूर्ण समाधानाच्या प्रांतामध्ये त्याला आणण्याचा प्रयत्न केलाय. समर्थांनी कालच्या श्लोकात आपल्याला प्रभू रामचंद्राचं रूप हे त्या आकाशाच्या अत्यंत समीप आहे, अत्यंत निकट आहे, अशा निष्कर्षाप्रत आणलं. त्यासाठी आपण त्या आकाशाचं जे पंचमहाभूतिक रूप आहे, त्या आकाशाचा जो भावार्थिक रूप आहे, या दोन्ही अंगांनी या आकाश तत्वाचा विचार केला आणि आपल्या लक्षात आलं की या आकाश तत्वाच्या अधिष्ठानावरतीच संपूर्ण विश्व, संपूर्ण ब्रह्मांड हे आधारलेलं आहे. या आकाशाने या सृष्टीला सर्व बाजूनी व्यापून ठेवलेलं आहे. अगदी समुद्राच्या तळाशी देखील एखाद्या माशाच्या अंतरंगामध्ये जो श्वासाचा चैतन्यमय प्राण आहे तो देखील आकाश रूपानेच आहे ना. म्हणजे प्रत्येक तत्वाच्या अंतरंगामध्ये देखील आकाश रूप आपल्याला सापडतं. मग अशा या आकाश तत्वाचा विचार करताना समर्थांनी आपल्याला ते प्रभू रामचंद्रांच्या किती निकट आहे या निष्कर्षाप्रत आणलं. आज समर्थ आपल्याला याच्या उलट भूमिकेवर घेऊन जात आहेत. अर्थात जसं आपण या सुबुद्धी आणि कुबुद्धी किंवा या माया आणि ब्रह्म या दोन्ही अंगांचा परमार्थामध्ये विचार करत आलेलो आहोत, त्याच अंगाने ही दोन्हीही तत्व आपल्या अंतरंगात केवळ आणि केवळ समाधानच नेऊन देतील. हा काही एखाद्या राजकारणाच्या सभेमधला गलका नाही की ज्याच्यामुळं आपण ऐकल्यानंतर संभ्रमामध्ये पडू, आपण त्या कोलाहलामध्ये हरवून जाऊ. परमार्थामध्ये होणारी ही भगवत चर्चा, परमार्थामध्ये निर्माण होणारे हे प्रश्न हे केवळ आणि केवळ समाधानच देऊन जातात आणि ह्याचा आपण खरोखर आनंद आजच्या या श्लोकाच्या आधाराने घेऊ शकतो. समर्थ आपल्याला इथं म्हणतायत की माझा राम हा आकाश रूप आहे. हे म्हणणं देखील त्या रामाला एक प्रकारे खुजेपणा आणण्यासारखं आहे. त्याचं खरं स्वरूप सांगण्यासाठी आकाशाची उपमा देखील त्याला लावणं हे योग्य नाही. श्रोतेहो, आपण आकाश या तत्वाचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण आकाशाकडे वेगळेपणाने बघू शकतो. हा सगळ्यात मोठा अज्ञानाचा प्रांतातला अडथळा आकाश तत्वाला भगवंताशी साधर्म्य करण्यामध्ये आहे. कारण की ज्या वस्तूला आपण वेगळेपणाने बघू शकतो ते तत्व म्हणजे भगवंताचं मूळ स्वरूप असू शकत नाही. कारण की त्या तत्वामध्ये मुळी द्वैत भावनाच नाही. आकाशाकडे मी वेगळेपणाने बघू शकतो, आकाशाला मी वेगळेपणाने अनुभवू शकतो, आकाशामध्ये काळे ढग झालेले आहेत हे मी अनुभवू शकतो. म्हणजे आपण त्या मूळ स्वरूपापासून वेगळे होऊन त्या आकाश तत्वाकडे बघतो. त्यामुळे सगळ्यात मोठा अडथळा आकाश आणि प्रभू रामचंद्र हे साधर्म्याने संपूर्ण एकरूप आहेत हे सांगण्यामध्ये येतो. दुसरा टप्पा असा आहे की आकाश हे शून्य रूप आहे. आपण जेव्हा एखाद्या मनुष्याला संभ्रमामध्ये असतो आणि तो आपल्या कुठेतरी घरामध्ये आकाशाकडे डोळे लावून बसलेला असतो, आपण त्याला बऱ्याचदा म्हणतो ना, अरे असा काय आकाशाकडे डोळे लावून बसलायस, म्हणजे तू असा काय शून्यामध्ये हरवून गेलायस. म्हणजे आकाश हे शून्य तत्व आहे. जेव्हा मनुष्याला कुठलीही गोष्ट सुचेनासे होते, जेव्हा तो बऱ्याचदा व्यथित होतो, तेव्हा तो आकाशाकडे डोळे लावतो. या आकाशाकडे डोळे लावण्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये नैराश्य असतं, दुःख असतं. याचं कारण आकाश हे शून्य रूप आहे. आकाश हे शून्य रूप आहे याचा परमार्थामधला तत्वाच्या आधाराने अर्थ असा आहे की आकाश हे अज्ञान रूप आहे. अज्ञान रूप आकाश या शून्यवत आकाशाकडे मनुष्याने जेव्हा डोळे लावलेले असतात तेव्हा त्याच्या अंतरंगामध्ये साधारणतः दुःख, नैराश्य याचीच संवेदना त्याला अनुभवला येत असते. पण माझा राम हा केवळ आणि केवळ ज्ञानरूप आहे. तो शून्य रूपाला भेदून पलीकडे गेलेला आहे. तो शून्य रूपाला भेदून पलीकडे गेला असल्यामुळं तो या अज्ञानाच्या कुठल्याही प्रांताच्या पलीकडे आहे. शास्त्र त्याचं रूप हे सच्चिदानंद रूप असं सांगतं. या सच्चिदानंद स्वरूपाचा खरा अर्थ सत अधिक चित अधिक आनंद, म्हणजे जो शाश्वत सत्य आनंद स्वरूप आहे असा माझा राम आहे. म्हणजे आकाशाकडे डोळे लावणारा मनुष्याला नैराश्य आहे, दुःख आहे, पण माझ्या रामाचं चिंतन हे केवळ आनंदमय आहे, शाश्वत आनंद देणारं असं माझं राम आहे. त्यामुळं राम हा ज्ञानवंत प्रांतामध्ये येतो, तर आकाश हे अज्ञानाच्या प्रांतामध्ये येतं. जिथं शून्य आहे तिथं संवेदनशीलतेचा अभाव आहे. आपण बघतो की आकाशामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत असतात.
या आकाशामध्ये घडणाऱ्या घटनांचा आकाशाशी कुठलाही संबंध नसतो. म्हणजे कसं, अगदी थोडंसं एखाद्या कविताकाराच्या दृष्टीतून आपण बघावं. आकाशामध्ये बऱ्याचदा काळे ढग दाटून येतात. हे काळे ढग दाटून येतात आणि बऱ्याचदा कोसळून खाली देखील पडतात. कोसळून खाली पडले तरी देखील आकाश कुठल्याही संवेदनांनी लिप्त होत नाही. ढग जमले काय तरी आकाशाला काही फरक पडत नाही. ढग बरसले काय तरी आकाशाला काही फरक पडत नाही. या आकाशामध्ये सूर्याच्या उष्णतेचा जो वाहक वायू आहे तो बऱ्याचदा उष्णता निर्माण करतो. पण आकाशाला या उष्णतेचा देखील कुठल्याही प्रकारचा संदर्भ नसतो. या उष्णतेचं परमोच्च बिंदू म्हणजे आकाशामध्ये बऱ्याचदा वीज कडाडते. या विजा कडाडून जातात तरी देखील आकाश शांतपणे या विजांकडेच बघत असतं. म्हणजे आकाश हे जे शून्य रूप आहे ते असंवेदनशील आहे. त्याच्यामध्ये घडणाऱ्या कुठल्याही घटनेशी तो लिप्त नाहीये. त्या कुठल्याही घटनेची संवेदनशीलता त्याच्याकडे नाहीये. पण माझा राम कसा आहे? माझा राम हा करुणानिधान आहे. करुणानिधान म्हणजे श्री महाराजांच्या अगदी शब्दात सांगायला जावं तर माझ्यामध्ये व्यावहारिक दृष्ट्या केवळ एकच दोष आहे, मला तुमचं दुःख पाहवत नाही. दुःख पाहवत नाही म्हणजे श्रोते हो, जो मनुष्य अत्यंत दुश्चित्त अंतःकरणाने रामाजवळ येतो त्याच्या दुःखाशी माझा राम तद्रूप होऊन जातो. त्याच्या दुःखाची संवेदनशीलता त्याच्या अंतःकरणामध्ये तो जाणवू शकतो. आकाशामध्ये कित्येकदा काळे मेघ दाटून येतात म्हणजे ह्या प्रकृतीचे अश्रूच येतात ना. ही प्रकृती देखील रडतच असते ना बऱ्याचदा. पण आकाशाला या अश्रूंची काही किंमत आहे का? या उलट माझे महाराज म्हणतात की आपण आपल्या रामाला असं काही अळवावं की आळवता आळवता आपल्या डोळ्यात पाणी यावं. आणि आपल्या डोळ्यात पाणी आलं की रामाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ही जाणीव आहे, ही संवेदनशीलता आहे. हा गणपती आहे. या गणपतीच्या जाणीवेच्या आधारावरती या मूलाधार स्थितोस नित्यम अशा या अवस्थेमध्ये माझा राम आहे. त्यामुळे तिथं असंवेदनशीलता नाही. त्याच्याकडे आलेल्या दुःखी जीवाच्या अंतरंगावरती आनंदरूपी फुंकर घालतो तो राम आहे. तो आकाशासारखा स्थितप्रज्ञ राहत नाही. तो आकाशासारखा असंवेदनशील राहत नाही. आपल्या अंतरंगामध्ये बऱ्याचदा रागाच्या बीजांचा कडकडाट होतो. आपल्याला क्रोध येतो. पण असा क्रोध आला तरी आकाश मात्र त्याच्यापासून 2 हात लांबच राहतं. ते म्हणतात तुला काय बडबडायचं असेल ते बडबड, तुला जे काही कडकड करायची असेल ती कर, माझा त्याच्याशी संबंध नाही. पण माझा राम, जेव्हा कैकेयीने रामाला वनवासात जाण्याचं सांगितलं तेव्हा रामाला जेव्हा आतमध्ये बोलवण्यात आलं, सुमंत्र रामाला आतमध्ये दशरथाकडे घेऊन गेला. दशरथ खाली जमिनीवरती पहुडलेला होता. अत्यंत दुश्चित्त असं त्याचं अंतःकरण झालं होतं. कैकेयी संतापाने फुटकार टाकत बसली होती आणि प्रभू रामचंद्र हात जोडून आई समोर उभे होते. आणि त्यांच्या मुखातून पहिलं वाक्य असं आलं की आई, तू मला अशी आज्ञा दे की ज्याच्यामुळं माझ्या पित्याचं दुःख मी दूर करू शकेन. श्रोते, ही संवेदनशीलता आहे. इथं तिचा संताप यावरती रामाने तिचा अव्हेर केलेला नाहीये. इथं आपल्या वडिलांच्या दुःखामुळं केवळ आईला दुष्ण देऊन तो त्यांच्यावरती एक प्रकारे त्यांचं सांत्वन करू इच्छित नाहीये. तो या सम्यक दृष्टीने असं विधान करतोय की आई, तू मला अशी आज्ञा दे की ज्याच्यामुळं माझ्या पित्याचं मी दुःख दूर करू शकेन. काय विलक्षण ही संवेदनशीलता आहे श्रोत्यो. हे मन आकाशामध्ये नाही सापडू शकणार. हे केवळ माझ्या राघवाच्या अंतःकरणामध्ये सापडू शकेल. आकाश हे जरी सर्वव्यापी असलं तरी सर्व अंतःकरणातल्या दुःखांना ते केवळ एका स्थितप्रज्ञतेने बघत राहतं. पण माझा राम अनवाणी पायाने वनवासातल्या प्रत्येक ऋषी मुनीसाठी धावत गेलेला आहे. राज्याचे सर्व भोग सोडून तो गेलेला आहे. जसे माझे महाराज लहानपणी आईच्या मांडीवरती बसून चांदीच्या पेल्यामध्ये दूध पिणारे, चांदीच्या ताटामध्ये आईच्या हातून दही भात खाणारे, पण आपल्यासारख्या बहुजनांच्या उद्धारासाठी अनवाणी पायानी एका लंगोटीवरती देशाटन करत गुरु माऊलीच्या शोधात गेले. ही संवेदनशीलता आहे श्रोत्यो. हे आकाश तत्व नाही. आकाशाच्या आधाराने मनुष्य हा असंवेदनशील राहू शकतो, पण माझा राम नाही. आणि त्यामुळं
सृष्टीचा विचार करत असताना, या पंचमहाभूतिक सृष्टीचा विचार करत असताना आकाश तत्व रामाच्या उपमेला देण्यासाठी संपूर्णपणे योग्य ठरत नाही. जसं वर्गामध्ये आपण म्हणतो की तू खूप हुशार आहेस, तू वर्गात पहिला पण आलायस, पण तुला 100 पैकी 99 मार्क आहेत, पण 1 मार्क तुझा गेला बरं. तसं या आकाश रूपाचं, या परमतत्वाशी जेव्हा आपण चिंतन करायला जातो तेव्हा 99 मार्क त्याचे बरोबर जातात, पण 1 मार्क मात्र हा या आकाशाला नेहमीच या भगवंतापासून थोडंसं लांब ठेवतो. ते हे द्वैत आहे. आणि यातला सगळ्यात मोठा अज्ञानाचा प्रांत असा की जो या पूर्व पक्षाचा अंतिम टप्पा आहे, तो म्हणजे जो आत्मज्ञानी आहे त्याला ही संवेदना कुठं राहणार की मी आकाशाला वेगळेपणाने बघतोय. जेव्हा तो स्वतःचं अस्तित्व हरवून बसतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे केवळ राम आहे, सृष्टी आहे, मी आहे आणि आम्हाला तो व्यापून राम आहे, यामध्ये देखील अहंकारच आहे ना. त्यामुळे इथं ज्याला या आत्मज्ञानाचं अवस्था प्राप्त झालेली आहे, ज्यांनी या पूर्व पक्षाची सीमारेषा ओलांडलेली आहे, जो या उत्तर पक्षाकडून भगवंताकडे बघतोय, त्याला ही बघणारी दृष्टीच राहत नाही. तिथे सर्व लक्ष अलक्ष्य ही बुडाले, अशी ही विलक्षण अवस्था आहे. तिथं अद्वैत पूर्ण तत्वज्ञान अंतःकरणामध्ये अनुभूतीने शास्त्राच्या रूपाने आलेलं असतं. त्यामुळे समर्थ म्हणतात की दुजे वीण जो तोची तो हा स्वभाव आहे. इथं दुसरं कोणी नाहीच. ध्यान करू जाता भान हरपले, सगुण जाहले गुणादित. रामदास म्हणे लाचावले मन, जेथे तेथे ध्यान दिसो लागे. इथं आता तोच आहे सगळीकडे. अरे मी आहे कुठं, तो बघणारे दृष्टी देखील मावळली. असं हे अद्वैत अवस्था. या अद्वैत अवस्थेमध्ये सृष्टी जिथं लय पावते तिथं या सृष्टीला तो व्यापून उरला आहे हे म्हणणं अज्ञान नाही का? सृष्टीचंच अस्तित्व राहिलं नाही, तिथं व्यापकता हा शब्द खऱ्या अर्थाने निर्माणच होऊ शकतो का? जिथं मी आहे तिथं तो मला व्यापून उरलाय असं म्हणता येऊ शकतं, पण जिथं मीच नाही तिथं व्यापकता या शब्दाला अर्थ काय आहे? श्रोतो, यातून एक फार मोठं गूढ रहस्य समर्थ आपल्याला सांगू इच्छितात की त्या रामाची अनुभूती घ्यायची असेल तर केवळ आणि केवळ आपल्या अहंकाराचं विसर्जन, आपल्या मीपणाचं विसर्जन हाच साधनाचा मार्ग आहे. आपण नाम घ्या, आपण ध्यान करा, आपण भक्ती करा, आपण अगदी सहज राहा, काहीही करू नका. पण मला तर असं वाटतं की कुठल्याही अवस्थेमध्ये आपल्या जीवनामध्ये अहंकाराला स्थान देऊ नका बरं. परमार्थामध्ये बऱ्याचदा शोकांतिका वाटते की मी नाम घेतो, माझी ही साधना आहे, माझी ही पूजेची वेळ आहे, असं म्हणून आपण बऱ्याचदा लोकांचा अवहेर देखील करतो. काय म्हणजे जे शास्त्र आपल्या अहंकाराला विसर्जन करण्यासाठी वापरायचंय त्या शास्त्राचाच आपल्याला अहंकार होतो काय? या प्रश्नाचं चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. आपण सहज राहा. जीवनाचा हा प्रवाह या प्रभू रामचंद्रांच्या तत्वाला जर अनुभूतीने जाणण्यासाठी असेल तर या प्रवाहाने स्वतः दिशा ठरवू नयेत, या प्रवाहाने स्वतः ऊर्जा लावू नये. या प्रवाहाने केवळ वाहत राहावं, त्या रामाच्या इच्छेने, त्या रामाच्या कृपा आशीर्वादाने केवळ आणि केवळ सहज स्थितीमध्ये राहावं. या जगातले दोष बघण्याची प्रवृत्ती बंद करून मी कोणीतरी वेगळा या जाणीवेपासून लांब थांबून केवळ आणि केवळ सहजावस्थेमध्ये जगावं. आणि या सहजावस्थेचं नाम भगवंताचं नाम आहे. हे नाम जेव्हा आपल्या श्वासानिश्वासामध्ये सामावतं तेव्हा बऱ्याचदा या माळेची देखील गरज आपल्या जीवनामधून दूर होऊ शकते. असा हा अद्वैत तत्वज्ञानाचा भाग त्याच्या स्मरणाने, त्याच्या अखंड चिंतनाने, त्याच्या अत्यंत सूक्ष्म झालेल्या स्मरणाने आपल्या अंतःकरणामध्ये अत्यंत मधुर फळरूपाने अनुभूतीला येतो. श्रोत्यो, आपल्या साधनेमध्ये इतकं खोल जा की मी त्याचं नाम घेतो आहे ही जाणीव देखील आपल्या अंतःकरणातून काढून टाका. अत्यंत सहज व्हा. जगाकडे व्यापक दृष्टिकोनाने बघा. आलेल्या माणसाला जसा आहे तसं स्वीकारा. त्याच्यावरती अत्यंत निखळ प्रेम करायला शिका. आणि बघा त्या प्रभू रामचंद्राचं हस्त सच्चिदानंदमय रूप जे या शून्य आकाश तत्वाच्या पलीकडे आहे. बऱ्याचदा परमार्थामध्ये अत्यंत निरस वृत्तीने आपण जर संसार करत असू तर त्या निरास्तेच्या पलीकडे जाऊन जो रसमय भगवंत आहे
त्या रसमय अवस्थेमध्ये आयुष्य जगा, सहज व्हा, कुठल्याही गोष्टीचा अव्यय करू नका. यातच प्रभू रामचंद्रांची सहजता आपल्या अंतरंगाला व्यापून टाकेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.